प्रभाग क्रमांक 11 वसंतदादा पाटील आणि खासदार प्रकाश बापू पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातोय. आपण सध्या या वाडातून जे वसंतराव दादांचे पंतो आहेत हर्षवर्धन पाटील, हे संपूर्ण पॅनलसह निवडून आलेले आहेत. आपल्यासोबत स्वतः हर्षवर्धन पाटील आहेत. कसं बघता या विजयाकडं? घराणेशाहीचा आरोप तुमच्याकडे निवडणुकीच्या वेळेला झाला होता. ही निवडणूक माझ्यासाठी ही पहिलीच निवडणूक होती आणि जो घराणेशाहीचा माझ्यावर आरोप झाला, त्या घरात जन्मलो ही माझी चूक नाही आहे. तर जसं सांगलीत एक म्हण आहे की चिंतामणरावनी वसवली आणि वसंतदादांनी विकसवली. तर हा जो मला वारसा मिळाला हा विकासाचा वारसा होता. त्या हिशोबानं जे मागचे 1 महिना आम्ही 4 जण या प्रभागात फिरलो, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याच्यावरनं आम्हाला खात्री आहे की आम्ही पुढच्या ह्या येत्या 5 वर्षात आम्ही चांगला हा प्रभाग डेव्हलप करू, चांगलं नागरिकांना सोयीसुविधा मिळावी या हिशोबानं आम्ही काम करत राहणार आहे ह्याच्यावर. काय तुमचं क्वालिफिकेशन काय आहे? काय शिक्षण झालेलं आहे? मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन MSc झाले मँचेस्टर इंग्लंडमधून. मी मागच्या वर्षीच इथं मागच्या सप्टेंबर 2024मध्ये मी इथं आलो आणि या मागच्या 1 वर्षात वसंतदादा कारखान्याचा मी संचालक म्हणून माझं पोझिशन मी तिथं होतो आणि त्या ठिकाणी मी जिल्हाभरात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत होतो. पण ह्या महानगरपालिकेत आज मला जे लोकांनी प्रतिसाद दिला, आम्हाला चौघांना या काँग्रेस पक्षाच्या पॅनलला जो विजय मिळवून दिला, आम्ही त्यांना आश्वासन देतो की ह्यापुढं जे काही त्यांच्या समस्या असतील या प्रभागातल्या ते आम्ही पूर्ण करायची जबाबदारी घेणार. दादा घराण्यात तुमचा जन्म झाला हे तुम्हाला भाग्य वाटतं का? हो, मी नशिबान आहेच की मी त्या घरात जन्मलोय. आज तसं बघितलं तर मागची 3 पिढ्या सांगली जिल्ह्यासाठी नेतृत्व करत होत्या आणि आज मी 4थी पिढी म्हणून मी लोकांमध्ये उतरलो. दरवेळेस आम्ही लोकसभेला माझे घर असायचं, पण यावेळेस मी महानगरपालिकेतनं उतरून ग्राउंड लेवलला जे समस्या असतील ते मी जाणून घ्यायचं पूर्ण काम मी या ठिकाणी केलेलं आहे आणि मी आश्वासन देतो की यापुढं मी आणि माझा पॅनल जे काही समस्या असतील ते आम्ही दूर करायचा प्रयत्न करणार. घरातले सर्वच या प्रचाराला रस्त्यावर उतरले होते आणि जनतेने सुद्धा तुम्हाला भरभरून यश दिलेलं आहे. ह्या श्रेयाचं तुम्ही नेमकं कुणाला हे देत असले विजयाचं? तसं पहिलं म्हटलं तर जे प्रभाग 11चे मतदार आहेत त्यांनाच मी श्रेय देणार आधी. आणि जी माझी फॅमिली माझ्या सपोर्टमध्ये उतरली, आज प्रत्येक घरात त्यांनी जाऊन प्रत्येकाला भेटी दिल्या, याबद्दल मी खरंच त्यांचे आभार मानतो आणि मी नेहमीच जनतेचा ऋणी राहील की त्यांनी मला साथ दिली, माझ्या पॅनलला साथ दिली आणि ह्यापुढं मी असंच काम करत राहणार. तुम्ही ज्या 11 प्रभागामधून वसंतदादांचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र मागच्या वेळेला जे विशालदादांच्या सोबत होते, दादांचे समर्थक म्हणून तेच भाजपमध्ये गेले, मनोज सरगर, आणि त्यांनी तुम्हाला कडवं आव्हान दिलं. दबाव तंत्राचा सुद्धा त्या प्रभागामध्ये वापर झाला भाजपकडून, अशी पण चर्चा आहे. काय नेमकं वास्तव? तसं बघितलं तर संजय नगर मी बरेच वेळा मी माझ्या भाषणात मागच्या ह्या निवडणुकीच्या कार्यात मी बोललो की संजय नगर हा गुन्हेगारी भाग आहे. पण काही दिवसापूर्वी असं कळालं संजय नगर चांगला भाग आहे, पण तिथं काही लोक होती जे गुन्हेगारीला प्रोत्साहन देत होती, व्यसनाला प्रोत्साहन देत होती. आज त्यांचा आम्ही मात करून हा काँग्रेस पक्षाचा पॅनल ह्या प्रभाग 11मध्ये निवडून आला आणि मी आणि माझा पॅनल पूर्ण जबाबदारी घेतो की ह्यापुढं संजय नगरचा जो हा काळा धप्पा गुन्हेगारीचा किंवा व्यसनाचा लागला आहे तो आम्ही पूर्णपणे कमी करायचा प्रयत्न करत राहणार आहे. इथं जे तुमच्यासोबत आता जे युवक आहेत ते बेरोजगारांची संख्या पण त्या प्रभागामध्ये असेल जिल्ह्यात वाढत आहे. त्याचबरोबर महिलांना सुद्धा हाताला काम नाही आहे. तर महिला रोजगारांच्या संदर्भात भविष्यात काय तुमचं धोरण असेल आणि युवकांच्या बाबतीत? तसं बघितलं तर जे नगरसेवकाचे एक बेसिक कामं असतात की रस्ता, गटरी, लाईट आणि पाणी हे बेसिक प्रश्न असतात. पण त्या ठिकाणी बघितलं जाईल तर ओपन स्पेसेसचा डेव्हलपमेंट असेल, आरोग्य केंद्रांचं सुशोभीकरण किंवा महानगरपालिकेच्या शाळा चांगले डेव्हलप व्हावे, तिथं टीचर्स यावे, चांगलं लहान मुलांना चांगलं शिक्षण मिळावं
आणि तरुणांचा जो रोजगार आहे ह्याबद्दल आम्ही चौघांनी चांगली जबाबदारी घेतली आहे की रस्ते गटरी हे होतच राहतील, पण तरुणांना चांगलं शिक्षण आणि रोजगार हे दिलंच पाहिजे. आणि तसं त्या ठिकाणी बघितलं तर जे माझे चुलते आहेत विशाल पाटील, त्यांच्या मिसेस पूजा पाटील यांची एक NGO आहे मी सक्षमा म्हणून. तर त्या मी सक्षमाच्या माध्यमातून आम्ही महिलांसाठी घर बसल्या बसल्या काही रोजगार आपण देऊ शकतो किंवा त्यांना काही कामाला आपण त्या ठिकाणी लावू शकतो. त्यासाठी आम्ही कार्यरत राहणार. थँक्यू. नक्कीच आपण पाहू शकता हे सर्व चारीचे चारी नगरसेवक आहेत, प्रभाग 11 मधून निवडून आले. त्यामध्ये हर्षवर्धन पाटील हे वसंतदादाचे पंतू आहेत. त्याचबरोबर खासदार प्रकाश बापू पाटील यांचे नातू सुद्धा आहेत. त्याचबरोबर माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे अपक्ष खासदार जे काँग्रेसचेच होते विशाल पाटील, त्यांचे हे पुतणे आहेत. एकंदरीत पाहिलं तर या प्रभाग 11 मध्ये नागरिकांनी भरभरून यश यांना दिलेलं आहे. आता भविष्यात ज्या जबाबदाऱ्या लोकांनी दिलेल्या आहेत त्या पेलवण्यासंदर्भात यांनी आता TV9 मराठीशी बोलताना सांगितलं की ज्या नागरिकांनी मला निवडून दिलं त्यांची सर्व कामे प्रभागामधली आम्ही चौघंही पूर्ण करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कॅमेरामॅन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.